असं म्हणतात मराठी भाषा वळवावी तशी वळते, पण याचा अर्थ असा नाही की मराठी कसंही बोललं पाहिजे. आणि म्हणूनच सगळ्यांना मराठी भाषेचे धडे देण्यासाठी एक मराठी भाषेचा पुरस्कर्ता आता इथे येणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सिद्धेश्वर झाडबुके आणि श्रद्धा केतकर. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी. मराठी शाळेपाशी पोहोचलो आहोत. वा 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 वा. मी आहे मराठी भाषा संवर्धन समितीचा अध्यक्ष. बघूया या मराठी शाळेतल्या मुलांची मराठी आहे तरी कशी. बिघडली हो हल्ली सगळ्यांची मराठी. दिसत नाही कुणी. अरे भाग भागडी के बोल सीके बोल सीके बोल, भाग भागडी के बोल सीके भाग, भाग भागडी के बोल सीके बोल सीके बोल. ए मुली, काय हे घाणेरडं गाणं म्हणतेस? घाणेरडं म्हणू नका, माझा फेवरेट हिट आयटम नंबर आहे. शी 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 शी. अरे काय ही भाषा आहे तुझी. असू दे असू दे. बरं आता मी तुला काही प्रश्न विचारणार आहे. हा. मला सांग, तुला टिळक माहिती आहेत का? हो, शेंगावाले टिळक. शेंगावाले टिळक असा इतिहास तुझ्यापर्यंत पोहोचलाय? सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असे विचारणारे टिळक, मराठी भाषेच्या बाबतीत आग्रही असणारे असे ते टिळक. कूल काका कूल. इतना चिडता काय को है तुम? अरे चिडता काय को? ही काय भाषा आहे का? मला सांग मुली, तू मराठी आहेस? येस, आय एम अ मराठी. मराठी आहेस मग असणारच असं. नाही नाही, आय एम अ मराठी. अगं मग हे मराठीत सांगता येत नाही का तुला? नाही. तुम्हाला माहितीये काका, माझ्या आईने ना मला एक सॉलिड वन तास रापचिक आयडिया सांगितली. रस्त्यात कुणी अनोळखी मराठी माणूस मिळाला ना. अरे माणूस मिळत नसतो, माणूस भेटतो, वस्तू मिळते. हा तेच ते. रस्त्यात कुणी अनोळखी मराठी माणूस मिळाला ना की इंग्लिश मध्ये करायचं. टॉक म्हणजे काय? हा हा तेच ते. टॉक करायचं म्हणजे इंग्लिश मध्ये बोलायचं. अरे वंटास गुंटू टिंटू काय तुझी ती भाषा. अरे हे काय ग, तुझ्या वाणीची लक्तर झाली आहेत सगळी. किती गोड वाणी होती तुझी. हा आईला, म्हणजे तुम्ही मला ओळखता? पूर्वी तू वक्तृत्व स्पर्धांमध्ये असायची, वादविवाद स्पर्धांमध्ये असायची. घेतेस की नाही भाग? नाही. नाही अगं नाही असं म्हण. हल्ली कोण भाग घेत नाही हो मराठी वक्तृत्व स्पर्धेत. वक्तृत्व वक्तृत्व वक्तृत्व. आमची मिस असत बोलते. बोलते? गुरुजन आहेत ते. हा घुगऱ्या खाल्ल्यास काय त्यांच्या बारशाच्या? शेजारी बसते जेवायला. बोलतात असं म्हणायचं असतं. आदर द्यायचा. हे इट इज सो आउटडेटेड. गुरुजनांना आदर देणं हे आउटडेटेड झालंय. अहो हल्ली सगळ्या स्पर्धा इंग्लिश नाही हिंदी भाषेतच असतात ना. इंग्रजी येतं ना तुला? घ्यायचा भाग. येतं, पण गुड इंग्लिश डझंट कम टू मी ना. म्हणजे मला चांगलं इंग्लिश नाही येत. अरे हे तरी कसं बोलतेस तू? मराठी माध्यमांमध्ये आता मराठी स्पर्धा होत नाहीत का? मला काय माहित, मी तर इंग्लिश मीडियम मधली आहे ना. आणि आमच्या स्कूल मध्ये ना मराठी माध्यम क्लोज. काय मराठी माध्यमच बंद झालं? हा. हॅलो. हा भालो भालो. बंगाली? हा औचुदा रियल सलमा. अरे तो गुजराती? नो यार, इट वॉज सो पाउसिंग यस्टरडे. कुठलं हिंदी नाही, इंग्रजी नाही, वोंगरो मंगळे हा ओके ओके बाय बाय. अरे कुठली भाषा तरी धड बोल की. जाऊ दे ना काका, मी चालली. चाललीस कुठे? ती सिंगिंग कॉम्पिटिशनची रिहर्सल आहे ना. सिंगिंग म्हणजे गायन स्पर्धा? हा. वा वा वा. कुठलं गाणं म्हणतेस? भावगीत की भक्तिगीत? भावगीत. माझा भाव पण आहे ना बरोबर. मी कोणतं गाणं बोलणार माहितीये? बोलणार म्हणतीये ही? ऐका ना काका. मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी के गाल गुलाबी चाल शराबी जाल नवाबी रे, मैं झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए. थांब. काय चाललंय? कसलं हे? काय भावगीत का? हा सॉलिड आहे ना. वन तास रापचिक रामपट. अरे कसले घाणेरडे शब्द आहेत. असले अपशब्द बोलताना तुम्हाला काहीच वाटत नाही? त्यात काय वाटायचं, ही आमची लँग्वेज आहे, तुम्हाला नाही येत. इथे मी भाषा संवर्धक म्हणून काम करतो. भाषेवर माझं प्रेम आहे.
हे सेम टू सेम असंच बोलायची माझी मोठी बहीण, जिला तुम्ही देववाणी म्हणता आणि आम्ही संस्कृत म्हणतो. तिला लोकांनी एवढं समजावलं की बदल स्वतःला, बदल स्वतःला, पण ऐकलंच नाही तिने. शेवटी दिला लोकांनी डच्चू. डच्चू? हा, म्हणजे घालवून दिलं. म्हणून सांगते काका, लोकांच्या भेजामध्ये घुसेल ना असंच सिंपल मराठी वापरायचं. हे मला तू शिकवतेस? मला शहाणपणा शिकवणारी तू कोण ग? मराठी. हो हो, मराठी भाषा. मराठी भाषा ही अशी झाली आहेस तू? झालीये नाही, केलीये. एकेकाळी अमृताच्याही पैजा जिंकणारी, पण आता पुढची 10 वर्ष सुद्धा टिकेल की नाही अशा पैजा ऐकणारी मराठी. महाराष्ट्रात जगण्यासाठी जिला प्राणवायू शोधावा लागतो अशी मराठी. मराठी वॉज अ लँग्वेज असं पुढे शिकवलं जाईल ती मराठी. दुर्मिळ होत असूनही जिची किंमत कमी होत चालली आहे अशी मराठी. महाराष्ट्रात जिला घाटी म्हणून संबोधलं जातं अशी मराठी. खूप आनंद झाला काका मला तुम्हाला भेटून. पण एक सांगू, मला सुधारण्याआधी खरी गरज आहे यांना सुधारायची. मग मी आपोआप सुधारेन. सुधाराल? बघूयात परीक्षकांना हा विचार कसा वाटलाय आणि किती गुण ते तुम्हाला देणार आहेत आज. 9 गुण. रेणुकाताई. लास्ट श्रद्धा जे भाषण होतं ते फारच महत्वाचं भाषण आहे आणि हा मंचाद्वारे जर लोकांपर्यंत ते अत्यंत व्यवस्थितपणे पोचलं आणि घराघरात चांगली शुद्ध मराठी भाषा बोलली गेली तर हे खरंच सार्थक होईल हा मंच, असं मला वाटतं. भाषणासाठी म्हणून आणि ते जे आपल्याला पोचवायचं आहे त्या विषयासाठी म्हणून मी 1 गुण जास्त देणार आहे जेव्हा गुण देईन तेव्हा. पण नाहीतर मला वाटतं की तुम्ही ह्याच्यापेक्षा नक्कीच चांगलं परफॉर्म करू शकला असतात. बट कीप इट अप. निर्मितीताई. आज नाही यार, काय होतंय की रिहर्सल्स कमी पडतायत का? एनिवे, ऑल द बेस्ट. पुढचा ऍक्ट चांगला करा. ओके. बघूयात किती गुण मिळत आहेत. रेणुकाताई. मी म्हटलं तसं खरं म्हणजे 8 दिले असते पण 9 गुण दिलेले आहेत. आज एलिमिनेशन आहे त्यामुळे निर्मितीताईंचे गुण आहेत गुलदस्त्यात. गेल्या आठवड्यातले 27, आत्ताचे 18, एकूण 45 गुण. आणि आजच्या एलिमिनेशनसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जोरदार टाळ्या या जोडीसाठी.